उल्हासनगरात सण उत्सवाच्या काळात पोलिसांना मदत करणाऱ्या पोलीस मित्रांना प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आले। विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलीस मित्रांचा सन्मान केलाय। विश्वातील सर्वात पुरातन तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या काळापासून जगप्रसिद्ध असलेल्या पाली भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिलाय। याबद्दल ऑल इंडिया भिक्खू संघाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार व्यक्त करण्यात आले। एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत दुसऱ्या दिवशी तोडगा निघालेला नाहीये। यामुळे महाविद्यालयांनी आजही प्रवेश प्रक्रिया न राबवण्याचा निर्णय घेतलाय। राज्य शासनासोबत खासगी महाविद्यालयांची बैठक न झाल्याने प्रवेश प्रक्रिया रखडली आहे। पंजाबसह राजस्थानमधून पावसाचा परतीचा प्रवास सुरू झालाय। परतीच्या प्रवासाला निघालेला मान्सून येत्या 3 दिवसात महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे। मंगळवार दरम्यान मुंबईत परतीच्या पावसाचं आगमन होणार असल्याची माहिती आहे। उल्हासनगरमध्ये घरात घुसून चोरट्यांनी आयफोन लंपास केल्याची घटना घडली। महिलेच्या हातातून फोन हिसकावून चोरट्यानं पळ काढला। हा चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। बारामतीमधील आयटीआयला अनंतराव पवार यांचं नाव देण्यात येणार आहे। अनंतराव पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वडिलांचं नाव आहे। कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढांनी हा निर्णय घेतलाय। महायुती सरकारनं शरद पवारांना पुन्हा डिवचलंय। महाराष्ट्र राज्य समिती पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता देण्यात आली आहे। परिवर्तन महाशक्ती राज्यात विधानसभेच्या 288 जागा लढवणार आहे। माजी आमदार शंकरअण्णा धोंडगेंनी या संदर्भातली माहिती दिली। राज्यात विधानसभा प्रचाराच्या रणधुमाळीला वेग आलाय। पंतप्रधान मोदींसह विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहे। पंतप्रधान मोदी वाशिम, ठाणे, मुंबई दौऱ्यावर असणार आहेत। जालन्यातील परतूर इथे भाजपमध्ये शेकडो तरुणांनी पक्षप्रवेश केलाय। भाजप प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्यावर विश्वास ठेवत परतूर तालुक्यातील विविध पक्षातील शेकडो तरुणांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। समुद्रात किंवा समुद्रकिनारी टाकण्यात येणाऱ्या प्लास्टिकमुळे सागरी जीवांसह मानवालाही धोका निर्माण झालाय। समुद्रातील प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। धुळ्यातील साक्री तालुक्यातील भाडणे गावातील केंद्र शासन संचलित एकलव्य रेसिडेन्शियल स्कूलमधील शिक्षकाची झालेली बदली रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला। अर्ध्या रात्री विद्यार्थ्यांनी बदली रद्द होण्याची मागणी करत नाशिककडे मोर्चा काढला होता। घरगुती चिकन थाळीपेक्षा शाकाहार महाग झाले। कडाडलेल्या भाज्यांच्या दरामुळे सप्टेंबर महिन्यात शाकाहारी थाळी 11% महागली। धारावीतील धार्मिक स्थळांच्या पुनर्वसनासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे। धारावीत हजाराहून अधिक धार्मिक स्थळ असल्याची माहिती आहे। हरियाणा विधानसभेसाठी आज मतदान होणार आहे। विधानसभेच्या 90 जागांसाठी हे मतदान होणार आहे। मुंबई विमानतळाची धावपट्टी 17 ऑक्टोबरला 6 तास बंद राहणार आहे। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान धावपट्टी बंद असेल। महिला T20 वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी देण्यात भारत अपयशी ठरलाय। न्यूझीलंडकडून भारतीय महिला संघाचा 58 धावांनी पराभव झालाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।